व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक करा. जसे या व्हिडिओचे 500 लाईक्स कंप्लीट होतील ऑटोमॅटिक तुमचा नेक्स्ट व्हिडिओ वेटेज वाईज स्ट्रॅटेजीवरती अपलोड होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक चॅप्टर हॉट आहे, माइल्ड आहे, कोल्ड आहे, प्रत्येक गोष्टीवरती डिस्कस करणार आहेत. हॉट आहे म्हणजे सगळ्यात आधी करायचंय, कोल्ड आहे म्हणजे नंतर केलं तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालेल, सगळ्या गोष्टींबद्दल बघणार आहोत. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला बोर्डाच्या दिवसापर्यंत कामात येईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, कारण ऑफिशियली बोर्डाने तुमचं वेटेज रिलीज केलेलं आहे. पूर्ण वेटेज आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा किंवा पूर्ण वेटेज तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या फ्रंट पेजवरती किंवा पहिल्या पेजवरती तुम्हाला लिहून घ्यायचंय. ठीक आहे, बघूया काय म्हटलंय बोर्डाने. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर राहुल सोनवणे होतो, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो, फक्त लाल बटनवरती क्लिक करायचंय. आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे 2026च्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून कुठूनही काही प्रश्न समजला त्या ग्रुपवरती टाकता येईल मला. ठीक आहे, चला बघूया काय म्हटलंय. HSC बोर्ड ऑफिशियल वेटेज अनाउन्स बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डाने ऑफिशियल वेटेज तुमचं अनाउन्स केलेलं आहे. ठीक आहे, ऍप्लिकेबल फ्रॉम 2016 ऑनवर्ड्स, 26 ऑनवर्ड्स. ठीक आहे, 2026 पासून हे वेटेज तुमचं लागू होणार आहे. ठीक आहे, काही चॅप्टरचे वेटेज थोडेफार चेंज झालेले आहेत. सगळ्या गोष्टींना आपण बघूया. ठीक आहे, आज आपण मेजर आपले 5 चॅप्टर बघणार आहोत. मेजर 5 चॅप्टर कोणते, मेजर 5 सब्जेक्ट कोणते असतात बाळांनो? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश. ठीक आहे, बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, पण हे थोडे जास्त इम्पॉर्टंट असतात. हे सब्जेक्ट तुमचा स्कोर डिसाईड करतात बेसिकली. ठीक आहे, चला आता याच्यात पण वेटेज बघण्याआधी पण एक गोष्ट बाळांनो, आता वेटेज जे स्ट्रक्चर असतं तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं कसं असतं बाळांनो? 70-30 असतं, बरोबर. 70 मार्क्सचा तुमचा पेपर असतो, 30 मार्क्सचा तुमचा इंटरनल असतं. ठीक आहे, पण हा पेपर 70चा नसतो बाळांनो, हा पेपर असतो तुमचा 98 मार्क्सचा. 98 मार्क्सचा पेपर असतो. 98 पैकी तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर सोडवायचा असतो. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मी छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला. जर 98 मार्क्सचा पेपर आहे, 70 पैकी फॉर एक्झाम्पल तुमचे 40 जरी मार्क आले बाळांनो, 70 पैकी 40 म्हणजे तुम्ही 98 पैकी 40 मार्काचा पेपर सॉल्व्ह केलेला आहे. फक्त 98 म्हणजे तुम्ही 50% सुद्धा पेपर सॉल्व्ह केलेले नाहीये. ठीक आहे, जर या स्ट्रॅटेजीला या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत जेव्हा मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणेल. ठीक आहे, पण एक गोष्ट समजून घ्या, 98 पैकी फक्त तुम्हाला 60 मार्क जरी आले ना, तुम्ही 98 पैकी 60 तरी तुमचे 90% होतात. कसं रे बाळांनो? फॉर एक्झाम्पल तुमचे 98 मार्काचा फिजिक्सचा पेपर असतो. 98 पैकी सपोज तुम्ही 60 मार्कचा पेपर सोडवला. ठीक आहे, 70 मार्कचा पेपर मॅन्डेटरी असतो, पण विथ ऑप्शन्स कितीचा असतो? 98चा असतो. 98 पैकी 60 मार्क जरी आणले ना तुम्ही आणि 30 तुमचे इंटरनलचे झाले तरी तुमचे 90 मार्क्स झाले बाळांनो. 90% झाले का? गोष्ट समजते? त्याच पद्धतीने तुमचा मॅथमॅटिक्सचा जो पेपर असतो बाळांनो, तो 112 मार्क्सचा असतो. 112 पैकी तुम्हाला 80 मार्काचा सोडवायचा असतो. 112 पैकी तुम्ही 70 मार्काचा जरी सोडवला, 112 पैकी किती? 112 पैकी तुम्हाला कितीचा सोडवायला लावतो मी? फक्त 70 मार्कचा. 70 हे झाले, 70 + 20 तुमचे इंटरनलचे झाले का बाळांनो? 90 मार्क. इथं पण 90% झाले. 90% आणणं सोपं आहे. ठीक आहे, चला आपण ते स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींना बघूया. आता जाणून घेऊया फिजिक्सचं वेटेज. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर टाईप. ठीक आहे, का रे बाळांनो? तिथून का प्रश्न येतात? दरवर्षीचं रेकॉर्ड का बनतं? तिथूनच का प्रश्न येतात? कारण तिथं जे प्रश्न टाकलेले असतात, असंही का मला बोर्ड सांगून देतं? नाही, तिथं जे प्रश्न टाकलेले असतात ते कम्प्लीट अनालिसिस करून टाकलेले असतात. फॉर एक्झाम्पल तुमचा प्रश्न आहे स्टेट एम्पियर्स लॉ. स्टेट एम्पियर्स लॉ हा प्रश्न आतापर्यंत 10 वेळा विचारला गेलेला आहे, तर त्याच्या 11व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती बाळांनो? सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न आपण टाकूया टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. अशा पद्धतीने ती लिस्ट बनवली आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा कोणताही प्रश्न आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिकचा प्रश्न आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकचा प्रश्न व्होल्टमीटर वरती आहे. जर व्होल्टमीटर वरती 2022 मध्ये प्रश्न आला, त्यानंतर 2020 मध्ये आला, त्यानंतर 2018 मध्ये आला, सेम प्रश्न, म्हणजे काय पॅटर्न फॉलो होतोय? एक वर्षात तो प्रश्न रिपीट होतोय. ठीक आहे, तर मागच्या वर्षी नाही आला होता, त्याच्या मागच्या वर्षी आला होता, तर या वर्षी येईल तो प्रश्न, म्हणून तो प्रश्न टाकून ठेवलेला आहे. येण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा बाळांनो तुम्ही. टॉप टीचर्सने बनवला आहे, खूप महत्वाचा कोर्स आहे. ठीक आहे, त्याच्या बाहेरचं तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम सिमिलर टाईप तिथूनच येतील क्वेश्चन. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवरती थोडा लेट रिप्लाय येतो, पण येतो. ठीक आहे, चला आता आपण फिजिक्सचं वेटेज बघूया बाळांनो. फिजिक्सच्या वेटेजमध्ये बघा, रोटेशनल डायनामिक्स तुमचं 7 मार्क्सला विचारलं जाणार आहे बाळांनो. आता इथं मी म्हटलंय 5,7. 5,7 म्हणजे काय रे बाळांनो? 5 म्हणजे मार्क्स विदाउट ऑप्शन, 7 म्हणजे मार्क्स विथ ऑप्शन. पण आपल्याला 7च कन्सिडर करायचं ना वेटेज.
कारण बोर्डाने स्वतः म्हटलंय 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला 7 पैकी फक्त 5 मार्काचा सोडवायचा आहे. गोष्ट समजते, म्हणजे 7 मार्काचं तुमचं रोटेशन येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 7 मार्क. ठीक आहे. केटीजी 7 मार्क्स. ठीक आहे. त्यानंतर थर्मोडायनामिक्स 7 मार्क्स, ऑसिलेशन 5 मार्क्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह 6 मार्क्स, वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्क्स, इलेक्ट्रोस्टॅटिक 6 मार्क्स, करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्क्स. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 6 मार्क्स, मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्क्स. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्क्स, एसी 6 मार्क्स. ठीक आहे. ड्युअल नेचर अँड रेडिएशन तुमचं 5 मार्क्सला येणार आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुमचं 6 मार्क्सला येणार आहे. सेमीकंडक्टर 5 मार्क्सला येणार आहे. ठीक आहे. नक्कीच या गोष्टीचं तुम्ही लिहून घ्या बाळांनो. स्क्रीनशॉट नका काढत बसू. स्क्रीनशॉट तुम्ही गॅलरीमध्ये कधीच बघत नाही बाळांनो. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, स्क्रीनशॉट काढण्याच्या भानगडीत नका पडू. तुम्ही नाही बघत, मला माहिती आहे. तुमच्या फिजिक्सची नोटबुक आहे ना, फिजिक्सच्या नोटबुकच्या पहिल्या पेजवरती लिहून ठेवा बाळांनो. जर तुमची कंबाईन नोटबुक आहे तर सगळे वेटेज एक ठिकाणी लिहून ठेवा. त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या स्ट्रॅटेजी ठरवायच्या आहे. ठीक आहे. चला, केमिस्ट्री बद्दल बोलायचं झालं. केमिस्ट्रीचं तुमचं सॉलिड स्टेट 5 मार्कला येणार आहे बाळांनो. त्यानंतर सोल्युशन तुमचं 6 मार्क्सला येणार आहे. आयोनिक इक्विलिब्रियम 6 मार्क्सला येणार आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स 8 मार्क्सला. थर्मोडायनामिक्स सगळ्यात पहिलं चॅप्टर तुमचं प्रिपरेशन मध्ये असलं पाहिजे, आणि त्यानंतर तुमचं असलं पाहिजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, जे येतो तुमचं 7 मार्क्सला. ठीक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क्स, केमिकल कायनेटिक्स 6 मार्क्स, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 तुमचं 8 मार्क्सला येणार आहे. ठीक आहे. आता बघा बाळांनो, याच्यात 1-2 मार्क्सचा फरक पडतो. जरी ऑफिशियल वेटेज राहिलं बोर्डाचं तरी 1-2 मार्क्सचा इकडं तिकडं फरक पडतो, म्हणजे पडतो. ठीक आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट 6 मार्क्सला येणार आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुमचं 7 मार्क्सला येणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 7 मार्क्सला येणार आहे. अल्कोफिनोल इथर 6 मार्क्सला येणार आहे बाळांनो. अल्डेहाइड केटोन 8 मार्क्सला येणार आहे. अमाइन 4 मार्क्सला येणार आहे. बायोमॉलिक्यूल 4 मार्क्सला येणार आहे तुमचं. ठीक आहे. त्यानंतर पॉलिमर तुमचं येणार आहे बाळांनो 4 मार्क्सला. ग्रीन केमिस्ट्री येणार आहे 4 मार्क्सला. ठीक आहे. नक्कीच तुम्ही लिहून घ्या सगळे चॅप्टर, स्क्रीनशॉटच्या नादात नका पडू. ठीक आहे. मॅथ्सचं बघा, मॅथ्सही तुम्ही इथून बघू शकतात. मी आता हाय वेटेज फक्त बोलतोय. ठीक आहे. तुम्ही बाकीचे लिहून घेऊ शकतात. वेक्टर तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ट्रिगो फंक्शन्स इम्पॉर्टंट आहे. इनडिफिनाइट इंटिग्रेशन इम्पॉर्टंट आहे. लाईन अँड प्लेन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं इम्पॉर्टंट आहे डिफरन्शिएशन इम्पॉर्टंट आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट आहे, कारण 9 मार्क्सला विचारले. त्याच्या खालचे जे चॅप्टर्स आहेत बाळांनो ते 6 ते 8 मार्क्सचे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. किंवा 2 मार्क्सचाही कोणतं तरी चॅप्टर आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन बघा, फक्त 2 मार्क्सला मार्क्स विथ ऑप्शन्स येतं. ठीक आहे. मार्क्स विदाउट ऑप्शन, आणि 4 मार्क्सला येतं तुमचं मार्क्स विदाउट ऑप्शन. म्हणजे तुम्ही 4च मार्क्स कन्सिडर करा, 2 नाही कन्सिडर करायचे आपल्याला. ठीक आहे. तर तुम्हाला 9 मार्कापर्यंतचे जे चॅप्टर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आपण वेटेज स्ट्रॅटेजीमध्ये या सगळ्या गोष्टींना कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीचे जर बायोचं बोलायचं झालं, बायोचेही तुम्ही लिहून घेऊ शकतात बाळांनो. बायोचं माझ्या पद्धतीने तुमचं रिप्रोडक्शनचे 2 युनिट आणि तुमचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कुठे झालं, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, ही खूप जास्त इम्पॉर्टन्स असतात बाळांनो. हे सीईटी मध्ये पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. चला, हे तुमचं वेटेज झालं. आता इंग्लिशच्या वेटेज बद्दल बोलूया. इंग्लिशच्या वेटेज बद्दल खूप महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये बाळांनो मी सांगतो, मी गॅरंटी देतो, तुम्ही काही जरी अभ्यास केला नाही, तुमचे 32 मार्क मी फिक्स करून देईल पेपरच्या आदल्या 2-4 दिवस आधी. गॅरंटी देतो मी तुम्हाला. ठीक आहे. ऍपमध्ये तर व्हिडिओ येईलच. मी प्रयत्न करेल युट्यूब वरती पण टाकेल. ठीक आहे. ऍपमध्ये जे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये जे विद्यार्थी एनरोल्ड आहेत त्यांच्यासाठी तर व्हिडिओ येईल. त्यांच्यासाठी डिटेल येईल फक्त. ठीक आहे. आणि युट्यूब वरती पण मी काही ना काही टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणून जर तुम्ही टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तिथं डिटेलमध्ये भेटेल. ठीक आहे. 32 मार्क तुमचे फ्रीमध्ये मी आणून देईल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फ्रीमध्ये. ठीक आहे. कारण रायटिंग स्किलचे टॉपिक तुम्हाला सांगेल, ऍप्रिशिएशनचे टॉपिक तुम्हाला सांगेल, त्यानंतर तुमचे नोवेलचे काही क्वेश्चन सांगेल. फिक्स 100% विदाउट काहीच चेंज नाही त्याच्यात. ठीक आहे. तर इंग्लिशचं टेन्शन घ्यायची गरज नाही. जे विद्यार्थी आता तुम्हाला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीवरती फोकस करायचं बाळांनो. इंग्लिशचे 27 मार्क पण फ्री आहेत तुमचे. त्यानंतर तुमचे ग्रामर मधले पण मी काही तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह सांगेल, ते फिक्स येतात. ठीक आहे. प्रोज मधले पण तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स वगैरेचे क्वेश्चन मी सांगेल. सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. म्हणून या गोष्टीला जास्त तुम्ही प्रायोरिटाईज आता करायचं नाहीये. तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीला. तिथं पण मी सांगतो मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तुमचे टॉप 200 क्वेश्चन मधूनच येतील. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. लवकर बॅच आपण क्लोज करतोय. ठीक आहे. फक्त मला त्याच्यात फक्त 100 स्टुडंट पाहिजे होते. ठीक आहे. पण तरी तुमच्या रिक्वेस्टने मी थोडेसे वाढवतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला नकोय. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.